नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या म्हणजे महादेव होतील प्रसन्न। चला तर मग, महाशिवरात्रीचा सण शिव आणि शक्तीच्या मिलनाचे प्रतीक आहे। असे मानले जाते की या दिवशी शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि शिवाच्या कृपेने आर्थिक समृद्धी येते। हिंदू धर्मात महाशिवरात्री सणाला अधिक महत्त्व आहे। महाशिवरात्री प्रत्येक महिन्याच्या फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी या दिवशी साजरी केली जाते। यावर्षी महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी आहे। हिंदू धर्मातील मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता। हिंदू धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्रीला भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्यास इच्छित फळ मिळते। इतकेच नाही तर या दिवशी शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे मानले जाते। असे म्हटले जाते की यामुळे जीवनात सुख समृद्धी येते। जाणून घेऊया महाशिवरात्रीला शिवलिंगावर काय अर्पण करावे म्हणजे भगवान शिव आपल्याला प्रसन्न होतील। पहिली गोष्ट आहे काळे तीळ। ज्योतिष्य शास्त्रानुसार शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळते। यासोबतच शनिदोष आणि शनीच्या साडेसातीचे अनिष्ट परिणाम कमी होतात असे मानले जाते। दुसरी गोष्ट आहे बेलपत्र। असे मानले जाते की भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने आशीर्वाद मिळतोच आणि दारिद्र्य दुःख हे कमी होते। त्याचबरोबर शिवाला बेलपत्र अर्पण केल्याने आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते। तिसरी गोष्ट आहे भांग धोत्रा। शिवपुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी विषाचा प्यालाही बाहेर पडला, मात्र हे विष किंवा हलाहल तेव्हा कोणीही प्राशन करू शकले नाही। तेव्हा सर्व देवी देवता विषाचा प्याला घेऊन भगवान शंकराकडे आले। सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकराने ते विष पिऊन टाकले होते। हे विष प्राशन केल्यानंतर भगवान शिव बेशुद्ध झाले। विषाचा प्रभाव कमी व्हावा म्हणून सर्वांनी शिवाच्या मस्तकावर भांग आणि धोत्रा ठेवला। तेव्हापासून भगवान शंकराला भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची प्रथा पडली आणि तिला धार्मिक मान्यता सुद्धा आहे। तिसरी गोष्ट आहे चंदन। महाशिवरात्रीला भगवान शंकराला चंदन अर्पण करावे अत्यंत शुभ मानले जाते। असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि सुखी समृद्धीचा आशीर्वाद देतात असे मानले जाते। पुढची गोष्ट आहे दूध आणि गंगाजल। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला दूध आणि पाण्याने अभिषेक करावा। असे केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि जीवनातील समस्यापासून मुक्ती मिळते। इतकेच नाही तर भगवान शंकर आपले संकटापासून संरक्षण करतात असे मानले जाते। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।